ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पता न शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे परम्पराम्। मुण्डक उपनिषद शांति मंत्र। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ तृतीय मुंडके द्वितीय खंडः। स वेदै तत्परं ब्रह्मधाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये यः कामास्ते शुक्रमेतदतीराः कामान्यकामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्त कामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरूपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगुं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति वेदान्त विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यासयोगात् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे गता कला 15 प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्व एकी भवन्ति यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नाम रूपे विहाय तथा विद्वान् नाम रूपाद्विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो हवै तत्परं ब्रह्म वेद ब्रह्मेव भवति
नास्या ब्रह्मवित् कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो मृतो भवति. छान. आता मागचा मश्वरा नीता वाचणार आहे. नीता शेअर पण करू शकतेस? ओके. दिसतंय? थोडं मोठं कर. एक मिनिट. हा 130 125 आहे ना, त्याच्यापेक्षा थोडस मोठं. हो. हा ओके, आता दिसते चांगलं. दिसतंय? स्क्रीन पण थोडा हे करायला, वाईट करायला. हा इकडचं दिसत नाही. हा आता झालं. परफेक्ट दिसतंय? परफेक्ट. हा मुंडक उपनिषद मुंडक 3 खंड 2 मंत्र 2 ते 5. आपण गेल्या वेळी पाहिले होते की ज्या लोकांना काही अपेक्षा नसते त्यांना आत्मज्ञानी व्यक्तीची उपासना करून मोक्ष मिळू शकतो. आत्मज्ञानी व्यक्तीचे संचित कार्य संपलेले असते. त्याने केलेल्या सत्कर्मांचे कर्मफळ मग त्याच्या भक्तांमध्ये वाटले जाते. शैवायनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची 4 साधने उपाय सांगितले आहेत. अनुपाय. या मार्गात भक्त फक्त भक्ती करतो आणि देव किंवा गुरु त्यावर प्रसन्न होऊन त्याला आत्मज्ञान देतो. आपण तोटकाचार्यांचे उदाहरण पाहिले होते. दुसरे उदाहरण संत बहिणाबाईंचे. त्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. अशिक्षित असूनही त्यांनी 1 लाखाहून जास्त ओव्या लिहिल्या. आत्मज्ञानाकडे कसे जावे ते त्यांनी आपल्या ओव्यात सांगितले. असे लिहिणे आत्मज्ञान झाल्याशिवाय शक्य नाही. 2 शांभवा उपाय. या मार्गात अद्वैत पद्धतीने देवाची उपासना करून आत्मज्ञान प्राप्त करायचे. 3 शाक्त उपाय. या मार्गात शिव व शक्ती या दोघांची उपासना करून आत्मज्ञान प्राप्त करायचे. हा मार्ग खूप अवघड आहे. 4 अणुभाव उपाय. या मार्गात शिवाच्या समोर आपण अणुप्रमाणे लहान आहोत अशा भावनेने उपासना करायची. यानंतरच्या मंत्रात अंगिरस सांगतात की भोगाची इच्छा करणारी व्यक्ती ते भोग जिथे भोगता येतील तिथे जन्म घेतात. पण ज्याच्या सर्व कामना पूर्ण झाल्या असतील अशा कृतकृत्य पुरुषाचे सर्व भोग पूर्णपणे लोपतात. त्यांना मोक्ष मिळतो. या मंत्रात वेदाभ्यास केलेला, स्वकर्म तपस केलेला असा पुरुष अभिप्रेत आहे. अशा लोकांच्या वासना पूर्ण झालेल्या असतात. त्यांच्या इच्छा सात्विकच प्रकारच्या असतात. नीलिमाताईंनी विष्णू पुराणातील जड भारताचे उदाहरण दिले. हरणाच्या पाडसाच्या काळजीपोटी त्याने पुढील जन्मी हरिणीचा जन्म घेऊन त्याची काळजी घेतली. पुढे अंगिरस सांगतात की हा आत्मा शिकवून समजत नाही. तो बुद्धिमत्तेने प्राप्त होत नाही किंवा मोठ्या विद्वत्तेने अनेक शिक्षकांकडून शिकून त्याचे आकलन होत नाही. जी व्यक्ती आत्मज्ञानाची इच्छा करते अशा कृपापात्र पुरुषाला आत्मा आपले स्वरूप प्रकट करतो. या मंत्राच्या संदर्भात 2 महत्वाचे शब्द अकामहा व आत्मवर्णनम. मला असं करतेस का हिंदी वाले? अकामहा म्हणजे ज्या व्यक्तीला काहीही इच्छा राहिलेल्या नाहीत असा. आत्मवर्णनम म्हणजे ज्या व्यक्तीला आत्मज्ञानाची मुमुक्षत्वाची तीव्र इच्छा आहे असा. नुसते अभ्यासाने आत्मज्ञान होत नाही. अकामहा व आत्मवर्णनम अशा व्यक्तीला आत्मा निवडतो म्हणजे आत्मज्ञान होते. ते पुढे सांगतात की बलहीन, प्रमाद करणाऱ्या आणि त्याग न करता भरमसाठ तप करणाऱ्या व्यक्तीला हा आत्मा प्राप्त होत नाही. जी व्यक्ती आत्मज्ञानाची व्याकुळतेने इच्छा करते अशी कृपापात्र व्यक्ती ब्रह्मलोकी जाते. शंकराचार्यांच्या मते बल म्हणजे आत्मबल. मुमुक्षाची तीव्र इच्छा असणाऱ्याला तसे बल असेल तर आत्मज्ञान मिळू शकते.
स्वामी विवेकानंद म्हणतात की नुसती इच्छा असून साक्षात्कार होणार नाही. त्यासाठी शरीर व मन दणकट पाहिजे. तेवढी भक्ती करायला शक्ती पाहिजे. हे बळ असेल तर ज्ञान मिळू शकते. शंकराचार्य म्हणतात की इथे प्रमाद म्हणजे वैराग्याचा अभाव. असा अभाव असेल तर आत्मज्ञान होऊ शकत नाही. या मंत्रात लिंग हा शब्द वापरला आहे. लिंग म्हणजे सूचक. उदाहरणार्थ संन्यासाचे कपडे हे त्याचे सूचक असते. तसेच शिवाचे लिंग म्हणजे जिथे सर्वात जास्त दैवी शक्ती असते ते ठिकाण. लिंगाचा अर्थ वैराग्य अथवा संपूर्ण समर्पण असाही होऊ शकतो. संन्यास घेतला असेल तर चित्त पूर्णपणे संसारातून काढले असले पाहिजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपस व संन्यासी वृत्ती पाहिजे. पुढल्या मंत्रात अंगिरस सांगतात की आत्मज्ञान झालेले ऋषी ज्ञानाने तृप्त, पूर्णतेला पावलेले निरासक्त आणि अत्यंत शांत असतात. सर्वगामी ब्रह्माला सर्व बाजूने कवटाळणारे ते विवेकी पुरुष शेवटी त्याच्यातच पूर्णपणे लीन होतात. स्वामी परमार्थानंद म्हणतात की साधन चतुष्टयातील सर्व गोष्टी या मंत्रात दिसतात. इथे ज्ञानी माणसाला धीराहा, वीतरागहा आणि प्रशांतहा म्हटले आहे. धीर हा म्हणजे ज्याला नित्य व अनित्य वस्तू समजतात, विवेकी. ज्ञानतृप्त माणसाला शम, दम इत्यादी करून ज्ञानप्राप्ती झालेली असते. वीतराग हा म्हणजे ज्याच्या वासना दूर झालेल्या आहेत, ज्याला रागद्वेष नाहीत व ज्याचे मन शुद्ध आहे असा. आपण आनंदी व शांत अशा अर्थाने प्रशांत शब्द वापरतो. शंकराचार्य म्हणतात की मनातले विचार काढून मन साधनाप्रमाणे इन्स्ट्रुमेंट करणे म्हणजे प्रशांत. जेव्हा आपण सगळी इंद्रिये आत घेतो आणि कुठल्याही इंद्रियांची काही अपेक्षा राहत नाही, अशा रीतीने शांतपणे ध्यानाला बसतो, त्या शांतीला प्रशांत म्हणतात. असा हा धीराहा, वीतरागहा, प्रशांतहा असणारा ज्ञानी ब्रह्मात पूर्णपणे लीन होतो. छान लिहिलंय, खरंच छान लिहिलंय. शेवटचं तर मला फार आवडलं. हे कसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये म्हणजे साधन चतुष्टय आलंय, तर त्यांनी खूप छान कव्हर केलं. सांगशील त्याला? छान वाचलं पण. वाचलं पण छान. थँक्यू. आता मी पुढचे मंत्राचं काढते. स्पष्टीकरण दिसते आता माझी साईड? हो हो दिसतंय. हो, दिसतंय. आपण 6व्या मंत्रापासून 9व्या मंत्रापर्यंत आता जाणार आहोत आणि मग ज्यांना ज्यांना आज बोलायचंय त्यांना आपण बोलायला सांगूया. तर हा जो मंत्र आहे 6वा, क्षमाती म्हणतात. ओके. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यास योगात यतयः शुद्ध सत्वाः ते ब्रह्म लोकेषु परांत काले परामृता परिमुच्यन्ति सर्वे. हा खूप छान मंत्र आहे. बऱ्याच वेळेला वेदांती जेव्हा आपले मंत्र म्हणत असतात त्याच्यामध्ये हा मंत्र त्याच्यात घालतात. पहिला शब्द वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ, हा शब्द मला खूप आवडतो. म्हणजे वेदातलं जे काय ज्ञान आहे आणि नुसतं ज्ञान नाही, विज्ञान म्हणजे प्रपंचाचं ज्ञान आणि विज्ञान आपण जे म्हणतो ब्रह्मज्ञान, हे सगळं. आणि त्याच्याबद्दल ते त्याचा अभ्यास केलेला असतो त्यांनी. सुनिश्चितार्थ त्यांनी म्हटलंय. तर असे जे असतात आणि यतः म्हणजे कर्मयोग किंवा तपस केलेले. नंतर संन्यास योगात, संन्यास योग म्हणजे आपण ज्ञानयोगाला हे दुसरं नाव आहे संन्यास योग. शुद्ध तत्वाहार म्हणजे विशुद्ध मनाने, आपण मागच्या मंत्रांमध्ये पाहिलं होतं तो शब्द आहे हा. ते सर्व लोक परांत काले म्हणजे त्यांच्या जीवनाच्या शेवटापर्यंत. आता इथे हा जो मंत्र आहे ना तो आपल्याकडे 2 प्रकारच्या मुक्ती असतात. एक आपण म्हणतो जीवन मुक्ती, जीवन ते असतानाच त्यांना मुक्ती मिळते. नंतर मग ते मेल्यानंतर जी असते त्याला विदेह मुक्ती म्हणतो. तर हा मंत्र विदेह मुक्तीबद्दल बोलतो आहे की परांत काले म्हणजे त्यांचं जीवनाचा शेवट झाल्यानंतर सुद्धा ते ब्रह्मलोक होतात. आणि परामृता म्हणजे
या जन्मातच त्यांना ब्रह्म मिळालेला असतो, म्हणजे जीवनमुक्ती झालेली असते. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा ते मरतात तेव्हा सुद्धा त्यांना विदेहमुक्ती होते, असा त्याचा अर्थ आहे. तर आपण जर एकूण मंत्राचा अर्थ पाहिला की अ, देवतांच्या देवतांचा अर्थ त्याला कळलेला आहे, किंवा अ, वेदातला जे तत्वज्ञान आहे ज्याला कळलेलं आहे, त्यांनी अम, त्यागाने आपले चित्त स्वच्छ केलेले आहे, असे मुनी 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 अशासाठी म्हटलं की ते शुद्ध झालेले आहेत म्हणून. देह देह त्यागाच्या वेळी पण परम परम अमृत होतात, म्हणजे त्याला विदेहमुक्ती होते. आणि परांतकाली म्हणजे जेवणाच्या शेवटापर्यंत. आणि नंतर जिवंत काळी पण ते जीवनमुक्तच असतात. आता आपण याच्यातले थोडे जास्त शब्द बघणार आहोत. आणि इथे त्यांनी म्हटलं आहे की सुनिश्चितार्थ हा शब्द एक वापरलाय. त्याच्यासाठी मी थोडस स्पष्टीकरण इथे घेतलेलं आहे. हाच मंत्र महानारायण उपनिषद आहे, त्याच्यामधला 12.3.5 असा मंत्र आहे. सेम मंत्र तिथे पण दिसतो आपल्याला. तर सुनिश्चितार्थ म्हणजे काय, तर वेदातले जे ईश्वर आहे त्याचे 5 मूलभूत तत्व आहेत. हे जे आपण चैतन्य म्हणतो त्याचे 5 मूलभूत तत्व आहेत. तर ते 5 तत्व इथे आपण सांगितलेले आहे की तो अजन्म आहे, अजर आहे, अमर आहे. नंतर त्याच्या, मला थोडंसं करेक्ट करायला पाहिजे, त्याच्यामुळेच प्रशांत शांती आणि सुरक्षितता आणि सदानंद, म्हणजे जो का आपण शेवटचा आनंद म्हणतो तसा मिळतो. आणि त्याच्यात तो म्हणतो की माझ्यामुळे प्राण्यांचं आयुष्य, प्राण्यांना आयुष्यामध्ये आनंद मिळतो, जो काय आनंद मिळतो. आणि माझ्यामुळे जगात काही वाईट गोष्ट होत नाही. आणि शेवटचं त्यांनी म्हटलं की माझं म्हणजे त्याला म्हणायचं की तुमच्या शरीरातलं जे चैतन्य रूप आहे, म्हणजे आपला आत्मा जो आहे, त्याच्यामुळेच तुम्ही जिवंत राहू शकता. असे जे 5 तत्व आहेत आपल्या वेदातल्या शेवटच्या भागामध्ये, वेदांतामध्ये, तर ती जी 5 तत्व आहेत ती सगळ्याला समजली आहेत, त्याला सुनिश्चितार्थ असं म्हणतात. त्या सुनिश्चितार्थ शब्दासाठी आपल्याला स्वामीजींनी एवढे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता आपण थोडस त्याचा अर्थ बघूया. तर ज्यांचं म्हणजे जे कोणी व्यवहारातले आपण कामं म्हणत नाही, पण जे लोक नेहमी अभ्यास करतात, निरीध्यास करतात आणि शिवाय कधी शिकवण्याचं पण काम करतात, असे जे कोणी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला इथे सांगत आहे की ते संन्यासी आणि शुद्ध सत्व असतात. आणि संन्यासी होण्याआधी त्यांनी कर्मयोग किंवा तपस केलेला असतं. असे हे जे लोक असतात त्यांच्याबद्दल ते सांगतात की त्यांना या जन्मात तर जीवनमुक्ती मिळतेच, म्हणजे जिवंत असतानाच त्यांना मुक्ती मिळालेली असते. पण जेव्हा ते म्हणजे त्यांचा देह टाकला जातो त्यावेळेस सुद्धा त्यांना विदेहमुक्ती मिळते. म्हणजे मेल्यानंतर आपण ज्याला म्हणतो ती जी मुक्ती असते, म्हणजे तिथून मग आत्मा पूर्ण काय म्हणतात फ्री होतो, अशा प्रकारे. तर परांतकाले हा शब्द महत्वाचा इथे. आणि इथे ब्रह्मलोके असा जो शब्द वापरलाय, याचा अर्थ ब्रह्मलोक असे काही कुठला लोक नाहीये. म्हणजे ते एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी ब्रह्मलोके असा शब्द वापरला की ज्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे अशी जी व्यक्ती, तर त्याच्यासाठी त्यांनी ब्रह्मलोके असा शब्द वापरला. तर असा हा 7वा मंत्र होता. खूप महत्वाचा मंत्र आहे, कारण तो बऱ्याच ठिकाणी वापरलेला जातो, म्हणून तो महत्वाचा आहे. नंतर पुढचा जो मंत्र आहे ना,
त्याच्यामध्ये सुद्धा विदेह मुक्तीसाठीच म्हटलंय. विदेह मुक्ती म्हणजे मेल्यानंतर जी मिळते मुक्ती, त्याला विदेह मुक्ती म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं, तुम्ही म्हणाल होता जीवनमुक्तीची झाली. आता हा माणूस याचं जीवनमुक्ती म्हणजे बेसिकली काय होतं की त्याला मुक्ती मिळाली. त्याला मुक्ती मिळाली म्हणजे काय ऍक्च्युअली होतं की त्याच्या आता आयुष्यामध्ये जे काही तो कामं करेल, अर्थात तो चांगलीच कामं करणार आहे, कारण तो सज्जन व्यक्ती आहे ती, तर ज्ञानी व्यक्ती आहे. तर ते काय जे चांगले कामं करतो, ते मगाशी नीताने वाचलं तसं की त्याने जे काय चांगले कामं करत असेल तर त्याचं जे काय पुण्य असतं ते त्याच्या भोवती जे लोक असतात त्यांच्यामध्ये वाटलं जातं. आणि त्याचं जे काय संचित होतं, संचित जे आधी होतं त्याचं, ते सगळं झिरो झालंय. म्हणजे त्याला आता पुन्हा त्याला जन्म होणार नाही, म्हणजे पुनर्जन्म त्याला आता नाही, ते आपल्याला कळलं. पण आणखी मग अं, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती याच्यामध्ये काय फरक आहे? तर जेव्हा ही व्यक्ती मरते, तेव्हा त्या व्यक्तीचे जे काय शरीराचे जे भाग असतात आपले, ते पण सगळे जे शरीर तुम्ही जेव्हा केनोपनिषद शिकाल, तेव्हा असं दाखवतात की आपल्या प्रत्येक अवयवाचा एक एक देव असतो. तर म्हणजे समजा आपले डोळे आहेत, तर ते जे डोळे ज्या देवाचे असतील तिकडे ते म्हणजे जातात. म्हणजे त्यातली शक्ती अर्थातच डोळे नाही, डोळ्यातली जी शक्ती आहे ती त्या देवांकडे जाते. तर अशा आपल्या शरीरामध्ये 15 गोष्टी आहेत, ऍक्च्युअली 16 गोष्टी आहेत. आणि 16 गोष्टींपैकी 15 गोष्टी ज्या आहेत त्या अशा विलीन होतात. कशा प्रकारे विलीन होतात ते प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलेलं होतं. तर ते आपण या पुढच्या मंत्रामध्ये बघणार आहे. तर आता मी पुढचा मंत्र करते. ओके, हा 7वा मंत्र जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपल्या शरीरातले ज्या कला, त्याला कला म्हणतात, जे भाग आहेत आपल्या शरीराचे, त्याच्यातले 16 पैकी 15 भाग जे आहेत ते असे त्या गोष्टीसाठी परत जातात. आपल्या शरीर जे तयार असतं ते म्हणजे 5 आपले पंचमहाभूत आहेत त्यांच्या ह्याच्याप्रमाणे होतात. तर त्या ज्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीकडे, त्या देवताकडे परत जातात. अशा प्रकारे विदेहमुक्तीच्या व्यक्तीचं देहाचं होतं. तर ते काय होतं ते आपल्याला या मंत्रात सांगितलंय. तर श्यामाताई हा म्हणता तुम्ही? हो, सुरू करते. का? गता कला पंचदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्व एकी भवन्ति. पंचदश कला, 16 पैकी 15 कला. तर आता मला वाटतं मी पुढच्या स्लाइडमध्ये दाखवलंय. तर आपल्या ज्या कला आहेत त्या कला मी इथे लिस्ट केलेल्या आहेत. तर त्याच्यातलं फक्त शेवटचं जे नाव आहे ते नाव जात नाही, कारण आपल्याला माहित आहे समजा ज्ञानेश्वर महाराज, त्यांना मुक्ती मिळालेली होती, पण त्याचं नाव आपल्याला अजूनही माहिती आहे. तर नाव जात नाही, बाकीच्या ज्या 15 गोष्टी आहेत त्या विलीन होतात. तर त्या कशा विलीन होतात? तर आपले प्राण म्हणजे आपले जे श्वास आणि प्राण अपान जे काय आपण 5 म्हणतो, ते सगळे 5 जे आहेत ते हिरण्यगर्भामध्ये विलीन होतात. नंतर श्रद्धा, अ, 5 महाभूत म्हणजे ते 5 झाले. नंतर 5 इंद्रिय, मी तुम्हाला म्हटलं तसं एकेका इंद्रियाचा एक देव असतो, तिकडे ते जातात. नंतर मन, अन्नमय कोश, तो अन्नामध्ये विलीन होतो. वीर्य म्हणजे शक्ती जी काय असते ती शक्तीमध्ये होत जाते. नंतर तपस्सामध्ये त्याला जे काय मिळालेलं असेल ते त्यात विलीन होतं. मंत्र म्हणजे त्यांनी असं म्हटलं की वेगवेगळ्या म्हणजे आपल्याला माहिती आहे की एवढे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर असे कुठल्या कुठल्या ब्रह्मलोकात तुम्हाला जायचं असेल किंवा पृथ्वी पितृलोकात तुम्हाला जर जायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही शक्ती असतात त्या जर का त्या व्यक्तीकडे असेल तर त्या शक्ती त्या
लोकांमध्ये विलीन होतात. त्या लोकांमध्ये म्हणजे ब्रह्मलोकामध्ये समजा, त्याच्यामध्ये विलीन होतात. नंतर कर्म, कर्म आणि मग लोक जे म्हटलं आहे, लोक म्हणजे पृथ्वी, म्हणजे आपण जिथे जन्म घेतो ते. अशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 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 देवतेकडे किंवा त्या व्यक्तीकडे अशा त्या विलीन होतात. म्हणून त्यांनी म्हटलं की 16 पैकी 15 जातात, फक्त नाम राहतं. तर ते नाम आपल्याला नेहमी माहिती आहे की ते तर असंच राहतं. तर अशापैकी पंचदश कला त्या एकेका याच्यामध्ये विलीन होतात. आता पुन्हा तो मंत्र बघते की अर्थ सांगते त्याचा, की नाव सोडून प्राण आणि इतर कला आपल्या मूल पदाला जातात. सर्व इंद्रिये आपापल्या देवांमध्ये लीन होतात व ज्ञानी ज्ञानीची सर्व कर्म आणि त्याचा जीव हे श्रेष्ठ, हे आपल्या श्रेष्ठ आत्म्यामध्येच विलीन होतं. म्हणजे त्याचे जे काय कर्म होतात ते सगळे सुद्धा नाहीशी होतात. आणि म्हणून मग त्याला म्हणजे पुनर्जन्म तर होतच नाही, पण त्याचं हे सगळं शरीर सुद्धा असं आपोआप सगळीकडे विलीन होतं. आणि हा विदेह मुक्तीमध्ये आणि जीवन मुक्तीमधला फरक आहे. हे आपलं मेल्यानंतर आपल्या बॉडीचं काय काय होतं ते पण आपल्याला विदेह मुक्तीमध्ये सांगितलं. ओके, आपण पुढे जाऊया. आता हा तर अगदी सोपा मंत्र आहे, तर म्हणा क्षमाती. ओके. यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् द्विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम्. आधी शब्द सांगते आणि अर्थ सांगते, तेवढंच आहे त्याच्यात. की यथा म्हणजे जसं, संदमानः म्हणजे नद्य म्हणजे सतत वाहणाऱ्या ज्या नद्या असतात त्या, नामेव नामरूपे विहाय म्हणजे नामरूपा सोडून मुक्त होतात. म्हणजे काय आहे की समजा समुद्रात नदी गेली, समजा गंगा समुद्रात मिळाली, की समुद्रात मिळाल्यानंतर त्याच्या पाण्याला आपण ओळखू नाही शकत की हा एवढं एवढं पाणी आहे ना ते गंगेचं आहे. तसं त्यांचं नामरूप पण त्याच्यामध्ये चाललं जातं. आणि मग अस्तम गच्छामी, गच्छनामी म्हणजे अस्त पावतात, त्यांच्या नावावर सगळं सगळं अस्त पावतात. तथा तसे विद्वान म्हणजे आत्मज्ञानी नामरूपात विमुक्त, नामरूपापासूनही ते मुक्त होतात. परात परम परमेश्वरात दिव्यम पुरुषम म्हणजे दिव्य पुरुषात उपैती म्हणजे एकरूप होतात. अर्थ बघू असा, ज्याप्रमाणे सतत वाहणाऱ्या नद्या नामरूपाचा त्याग करून समुद्रात अस्त पावतात, त्याचप्रमाणे नामरूपापासून मुक्त होऊन विद्वान एकरूप होतात. नामरूप त्यांचं इथेच राहतं, जमीन म्हणजे पृथ्वीवरच राहतं, पण ते मात्र देवामध्ये एकरूप झालेलं असतं. असा हा 8वा मंत्र होता. नंतर 9वा मंत्र. समाधी. समाधी म्हणतात का? ओके. मला वाटलं तुम्ही बोलताय त्याच्याबद्दल. सयो हवै तत्परं ब्रह्म वेद ब्रह्मेव भवति नास्या ब्रह्मवित् कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहा ग्रंथिभ्यो विमुक्तो मृतो भवति. आधी शब्द सांगते आणि मग अर्थ सांगते. यह हे वै म्हणजे जो, तत् परमम ब्रह्म ते ब्रह्म, वेद म्हणजे जाणतो, सह म्हणजे तो, ब्रह्म
एव भवती म्हणजे स्वतः ब्रह्म होतो. अस्य कुले म्हणजे त्याच्या कुळातले अब्रह्मविद न भवती त्याच्या काळातला कुठलीही अब्रह्म राहत नाही. म्हणजे आधीचे त्या आपण म्हणतोय लोक, समजा त्याचे वडील आजोबा त्या सगळ्यांना पण ते सगळे ब्रह्मरूप होतात. सह म्हणजे तो शोकम तरतील तो शोकापासून दूर जातो, पापापासून दूर जातो, पापम तरती आणि गुहा गुहा ग्रंथ्याभ्य तर हृदय ग्रंथी येथे म्हटलंय. हृदय ग्रंथीबद्दल आपण थोडस बोलू. विमुक्त म्हणजे सुटतो, अमृत भवती म्हणजे तो अमृत होतो. जो या सर्वश्रेष्ठ ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो. आपण मागच्या उदाहरणात पाहिलं. त्याच्या कुळात कोणीही अब्रह्म राहत नाही. म्हणजे सगळ्यांनाच ते सगळेही ब्रह्म होतात. ज्ञानी पापपुण्याच्या पलीकडे जातो आणि त्याची हृदय ग्रंथी सुटते आणि अमृत तो अमृत होतो. आता याच्यामधलं थोडस आपल्याला स्पष्टीकरण असं बघायचं आहे की सगळी फॅमिली होते म्हणजे काय होतं तर याच्यामधलं परम ब्रह्म वेदस वेदसह हा जो होता सॉरी सह ब्रह्म एव भवती म्हणजे त्याला ब्रह्मच कळले आहे तो ब्रह्मच होतो. आणि हे वाक्य बरेच वेळा वापरलं जातं. तुम्हाला जर काय एखादा ज्ञानी दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी हे वाक्य वापरलं जातं. म्हणून मी त्या स्लाइडमध्ये घातलंय. तर ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतो म्हणजे काय तर हे थोडस कळायला अवघड आहे ना. आता समजा कोणाला जर का ॲटमचा कोणी अभ्यास केला असेल तर तो माणूस ॲटम होतो का? नाही. आपल्या व्यवहारात आपल्याला असं कधी दिसत नाही की तुम्हाला जे काय माहिती असेल तेच तुम्ही व्हाल म्हणून. पण ज्याला ब्रह्म कळलं आहे तोच ब्रह्म होतो. म्हणजे तो चैतन्य आपल्या शरीरामध्ये जे काही चैतन्य असतं तसं त्याचं आयुष्य जे काय आहे त्याचं चैतन्य आयुष्य असतं. आणि ज्ञानी हा ब्रह्म होत नाही तर ब्रह्माला तो ओळखत असतो असा आपल्याला अर्थ ते घ्यायला पाहिजे. तर आपण आपल्या अज्ञानामुळे आत्मा आणि परमात्मा असे दोन भाग करतो. पण जो ज्ञानी असतो त्याला माहिती असतं की माझ्या शरीरात जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे आणि हे त्याला माहिती असतं. तर असं जे माहिती असणं त्याला आपण म्हणतो की तो ब्रह्मच झाला. आणि मग त्याच्या कुळातले जे लोक असतील ते सगळे सुद्धा याच्यामधून मुक्त होतात. म्हणजे पुनर्जन्मामधून ते मुक्त होतात. तर हा वरचा भाग झाला. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं हृदय ग्रंथी. तर हृदय ग्रंथी हा शब्द आपण 2.1.6 2.1.10 त्या मंत्रात आपण पाहिलेला होता. तर त्याचा अर्थ काय की आपल्याकडे 3 हृदय ग्रंथी असतात. एक म्हणजे अविद्या. अविद्या कशामुळे ते आपल्याला अहंकार आणि ममकार असतात त्याच्यामुळे दिसतं की आपल्याला अजून अविद्या आहे. नंतर काम काम म्हणजे तुमच्या इच्छा राहिलेल्या असतात किंवा कर्म काही तुमचे काही संचित कर्म राहिलेलं असेल तसं. तर या ज्या 3 गाठी असतात हृदय ग्रंथी त्या ग्रंथी जीवनमुक्ताच्या राहत नाही. त्याला त्या 3 ग्रंथी अर्थातच अविद्या नसते कारण त्याला ज्ञान झालेलं आहे. त्याला कशाची इच्छा नसते म्हणजे काम नाही. आणि कर्म म्हणजे त्याचं संचित कर्म पूर्ण गेलेलं असतं त्यामुळे ते पण केलं असतं. अशा प्रकारे जीवनमुक्त जो असतो त्याला या हृदय ग्रंथी नसतात, सुटतात त्याच्यात त्या 3 ग्रंथी. आणि हा जो ज्ञानी असतो तो अहंकार आणि ममकार याच्या पलीकडे गेलेला असतो आणि त्याला इच्छा आणि कर्म हे पण त्याला राहत नाहीत आणि त्याच्या पण तो पलीकडे गेलेला असतो. अर्थातच आपण म्हणतो की तो अमृत झालेला आहे असं पण त्यांनी आपल्याला सांगितलं. तर अशा प्रकारे हा जो जीवनमुक्त असतो त्याचं सांगितलंय. आणि खरं म्हणजे जीवनमुक्त किंवा विदेहमुक्त
या दोघांच्या पण त्याच हृदय ग्रंथी सुटलेल्या असतात. तर अशा प्रकारे आपण 9वा मंत्र संपवला. आता जो 10वा मंत्र आहे ती प्रार्थना आहे आणि 11वा मंत्र जो आहे ती पण प्रार्थना आहे. तर मला असं वाटतं की या ज्या 2 प्रार्थना आहेत त्या आपण पुढच्या वेळी घेऊ आणि मग तिथे आपण संपवूया आपलं मुंडकोपनिषद. एकच मला गंमत सांगायची होती की मी शेवटी हा शेवटी आपण जेव्हा 11वा मंत्र म्हणू त्याच्यानंतरची जी ऍक्च्युअली हा मंत्र पण आपण सगळे म्हणूया पुढच्या वेळी आणि त्याच्यामध्ये मग आपण म्हणतो की हे संपलं ते संपलं ते संपलं आणि गुरुला आपण नमस्कार करतो. हे पण 3 गोष्टी आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायच्या. तर आता आपण इथे आज संपवूया म्हणजे थांबूया. आजचं पूर्ण सगळं याच्यासाठीच होतं. देहमुक्ती आणि विदेहमुक्ती. आता आजचं जे सुरू करायचं आहे तर केतकीने लिहून पाठवलेलं आहे. तर माधवी ते आधी वाचून दाखवेल. तुम्ही जसे काय तिथे एंटर केलं ना तसंच मी लिहिलं की केतकी, नंतर वंदना, नंतर वसुधा, नंतर माधुरी आणि मग अमृत. आणि ऍक्च्युअली जयश्रीचं आधी नाव होतं. तर बघूया मग आपण कदाचित जयश्रीचं केतकीचं झालं की घेऊ. करूया सुरू निलिमाताई. हो, चालेल. तर निलिमाताई आत्ताच म्हणाल्या तसं केतकीने ऍक्च्युली हे लिहून पाठवलंय आणि खरंच खूपच सुंदर पाठवलंय लिहून आणि मी फक्त ते वाचायचं काम करणार आहे. आणि मला खरोखर म्हणजे तिचं कौतुक करावं इतकं थोडं आहे. ती आपल्या सर्वांमध्ये मला वाटतं यंगेस्ट मेंबर आहे, पण इतकं सुरेख ती समजावून घेते आणि लिहिते. I'm honored to read her things, what she has actually written. Okay, so I was confused as to how Brahma can be only one and yet create the whole universe in all its varied forms. I was thinking that it must need at least one other entity to trigger something so complicated, immense, and intricate as our universe. So I really appreciated the mantra that mentions the example of the spider which spins his own web from his own body, and the earth as a living organism itself, giving rise to a variety of other forms of life. Soil itself is filtered as it turns into different species of plants and animals, each with their intricate systems. This example drives home the fact that at a level we literally are the life force of the earth and sun itself, which in turn get their life force from an entity called Brahman, which we cannot perceive or imagine but can only realize in the fact that we are it. किती सुंदर लिहिलं. The verse helps to bolster the understanding of Sankhya Yoga, which is one of my favorite yogas. Thank you, Nilima Kaku, for such an enriching experience. We really appreciate and love you for your unyielding efforts. Many thanks to all others for reciting mantras and recording the sessions. And a very special thanks to Santosh Dada for the most excellent Goshwaras. खूपच छान. छान लिहिलंय, मस्त. आता जयश्री तू बोलू शकतेस? हो, शुअर. हा. मी अगदी 2 मिनिटाचंच लिहिलेलं आहे. मला जे काही आवडलं याच्यातला विशेष करून ब्रह्म म्हणजे काय आणि ते कसं शोधायचं हा जो भाग तो मला इंटरेस्टिंग वाटला. तर या मंत्रामधून अंगिरा सांगतात की ब्रह्म हे प्रकाशाचं स्वरूप आहे आणि या जगातला प्रत्येक जीवित गोष्टीत ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजेच चैतन्य आहे
आणि आपल्याला जे काय आकलन होतं ते सगळं ब्रह्मामुळे होतं. तर हे जे त्याच्यात त्यांनी साधन म्हणून प्रकाशाचं सूर्य, चंद्र आणि चक्षु आणि मन हे सांगितलेले 3 गोष्टी. तर तेही म्हणजे मला आवडला भाग त्यातला आणि सगळ्यात आवडलेला शब्द म्हणजे सन्निहित. असं त्यांनी ब्रह्माला सन्निहित असा शब्द वापरलेला आहे, की जो आपल्यात एकरूप झालेला आहे. त्यामुळे ते समजायला अगदी सोपं झालं. जेव्हा निलिमाताईंनी अर्थ सांगितला त्याचा त्यावेळेला. खरोखरी ब्रह्म हे प्रत्येकात एकरूप झालेलं आहे आणि चैतन्य हे प्रत्येकाच्यात आहेच. तर त्याच्यासाठी तुम्ही एक उदाहरण खूप छान दिलं होतं ते म्हणजे सोन्याचे विविध दागिने असले तरी शेवटी ते सोनंच आहे. जरी बांगड्या असल्या सोन्याच्या, हार असला तरी शेवटी सगळ्याच्या मागे सोनंच आहे. तसंच ब्रह्मही सगळ्याच्या मागे आहे. अ, आणि ब्रह्म म्हणजेच चैतन्य आहे आणि ते बघायला दिव्यदृष्टी हवी. तर ते चैतन्य अर्चिमत आहे. हा अजून एक शब्द मला आवडला होता, की अर्चिमत म्हणजे प्रकाशमान किंवा किंवा दीप्तिमान आहे. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे आणि प्राण, वाणी, मन हे सगळं त्यातच आहे आणि तेच अल्टिमेट सत्य आहे. तर त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं, की जे जगाचं सार ब्रह्म आहे आणि बरेचदा आपण अहं ब्रह्मासी असं जे ऐकतो, तर ते जो स्वतःच्यातच रमतो, त्याच्यासाठी हां. त्यांनी मीच ब्रह्म आहे, हे हं, म्हटलेलं हं. आहे. हं. तर हे जे सगळं ब्रह्माचं म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे कळल्यावरती ते कसं शोधायचं हा एक फार सुंदर भाग त्यातला कळला, की ब्रह्म हे सांगरूपक याचं सांगरूपक, की ओमचा जप हे त्याचं साधन आहे. तर हो. हा एक कायम प्रश्न होता, की ब्रह्म शोधायचं कसं आणि कुठून कळणार आहे आपल्याला ते. तर ते ब्रह्म हे एक लक्ष्य आहे आणि ओम हे त्यातलं धनुष्य आहे आणि बाण म्हणजे मन किंवा आत्मा हं, आहे. हं. आणि शांत मनाला ध्यान करून धार लावायची आणि ओमच्या अर्थामध्ये लक्ष केंद्रित करून मनाच्या बाणासाठी ओमचे धनुष्य तयार करायचे आणि आत्मरूपाच्या चिंतनात मग्न होऊन मनाने धनुष्याची प्रत्यंचा लावायची. हा जो भाग आहे, हं, हं. हे छान एक्सप्लेन केलं. ते मला मनापासून आवडलं होतं. त्यामध्ये जीव आणि ब्रह्म एकरूप होईल त्यामुळे आणि तुर्यावस्था प्राप्त होईल असे हे त्यातलं कळलेला भाग आहे. तर थँक्स अ लॉट निलिमाताई. तुम्ही खूप सोप्या शब्दात इतकं अवघड उपनिषद आम्हाला सांगितलंत समजावून. त्याबद्दल खरंच धन्यवाद तुमचे. आणि संतोष दादांनी पण दरवेळेला खूप छान त्याचं सारांश लिहिलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना मदत केली आहे. आणि क्षमाताईंनी ऑफकोर्स छानच म्हटलेलं आहे. हो, हो. अगदी ग्रेटली अप्रिशिएट करते आणि दरवेळेला रेकॉर्डिंग पाठवून जेव्हा केव्हा जमलं नाही अटेंड करायला मला, तेव्हा ते रेकॉर्डिंग फार फार उपयोगी पडलं. सो त्याचेही फार आभार. हो. महेश. येस, महेश. हां. खरं छान. व्हेरी गुड. हां. वंदना? हां. माझं पण साधारण ह्याच्यावर सुरुवात करते, की निलिमाताई धन्यवाद उपनिषदांची माहिती करून दिल्याबद्दल. माझा हा उपनिषदांचे पहिला प्रयत्न होता ऐकायचा. नंतर माधवी नी प्रत्येक क्लासला सुरुवात करून ओमनी सुरुवात करायची. माधवी, तुझं हं. ओमच्या Zoomच्या थ्रू ऐकून सुद्धा त्याचे व्हायब्रेशन्स फील व्हायचे एकदम हो. जोरदार. हं, हं. खूपच छान. गणपतीची प्रार्थना आणि शांती मंत्र इतका सुंदर म्हणायला लागली, की त्याच्याबद्दल सुरुवात छान करतेस त्याच्याबद्दल धन्यवाद. नंतर सगळ्यांनी म्हटलं तसंच संतोषजींनी प्रत्येक क्लासची सुरुवात उत्तम सारांश सांगून आणि मागच्या सेशनचं कनेक्शन करंट सेशनला ची सांगड घालून फारच छान काम केलं. त्यांना पण धन्यवाद. कारण त्याचा खूप उपयोग झाला. 1 आठवड्याने परत ते ऐकायला मिळून सुरुवात छान झाली आणि त्यांनी किती वेळ घालवला आहे याची जाणीव आहे सगळ्यांच्यासाठी. तर त्यांना धन्यवाद. नंतर क्षमाताई, तुम्ही तर प्रत्येक श्लोक आणि मंत्र इतक्या स्वच्छ आणि सुंदर उच्चारांनी करता, की ऐकणाऱ्याला अगदी छान वाटतं. तुमचा म्हणजे आज बहुतेक संस्कृतचा अभ्यास खूप झाला असेल असं वाटतंय. काय माहिती नाही तुमची बॅकग्राऊंड पण. हं. बरं, खूप छान वाटलं. नंतर महेशजी दोघंही तुम्ही क्लासचं रेकॉर्डिंग केलं ते आणि लगेच YouTubeवर टाकणं वगैरे. त्याच्यामुळे त्याचा खूप उपयोग झाला, की कधी क्लास जर बुडला किंवा परत रिवाईज करायला लागलं, तर तुम्हाला दोघांनाही. त्या दोघांनी सुद्धा वेळ घालवला हे करायला. त्याचा आम्हाला सगळ्यांना उपयोग झाला.
आता मी लिहिलंय की मला या उपनिषदाच्या क्लासच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही उपनिषद शिकायचं अधिकारत्व कुणाला आहे, हे जे बोललात, तेव्हा मला जाणवलं होतं की मला खरं ते अधिकारत्व नाहीये. कारण माझी तसा प्रोग्रेस झालेला नाहीये अजिबात. पण एक मला मात्र जिज्ञासा होती की याच्यामध्ये काय आहे? हे कळायची किंवा ऐकायची इच्छा होती. तर म्हणून मी ठरवलं की ठीक आहे की क्लास अटेंड करूया. आणखीन जेवढं कळेल तेवढं ऐकून. तर त्याच्यामध्ये श्रवण, मनन, चिंतन मधलं फक्त मी श्रवण केलं. आणि ते श्रवण करता मला पहिला जो गणपतीचं नवीन जे स्तोत्र होतं ते, आणखीन शांती मंत्र, हे 2 ऐकून वर्षभरात प्रत्येक सेशनचं ऐकून म्हणता यायला लागलं. तर ते एक मला श्रवण करून मिळालेली एक गोष्ट ती आहे. नंतर प्रत्येक क्लासमधलं सगळं काही कळलंच असं नाही, पण एवढं ज्ञान झालं की उपनिषद जे शिकतात त्याच्यातनं काय घ्यायचं असतं, तर तत्वज्ञान किंवा ब्रह्मविद्या वगैरे हे त्याच्यातनं मिळते. नंतर अजून एक कळलं की ब्रह्म म्हणजे चैतन्य सर्वत्र आहे, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, आजूबाजूला सगळ्यात, म्हणजे अंतराळ, आकाश, पृथ्वी, आकाश, अंतराळ सगळीकडेच ते चैतन्य आहे. हे एक कळलं. नंतर पराविद्या, अपराविद्या याच्यातला फरक कळला, की काय आहे ते. आणि उपनिषद शिकण्यासाठी जे वैराग्य किंवा मुमुक्षता म्हणजे काय, की या जन्मीच दुःखापासून मुक्तता मिळण्याचा मार्ग. तर हे एक विचार हा खूप छान आवडला आणि कळला. तर आणि मला हे सगळं ऐकताना सगळ्यात आवडलेला श्लोक म्हणजे मुंडक उपनिषदातला दुसरं मुंडक, खंड 2 आणि श्लोक 6, 7, 8 मध्ये हृदयाचं वर्णन केलेलं, की दिव्य आणि ब्रह्मपुरे हे ते वर्णन मला खूप आवडलं, की ते आत्म्याचं घर आहे असं म्हटलंय. आणि रथचक्रातल्या मध्यातून जसे स्पोक्स आरे जातात, तसेच हम्म. हृदयातून शरीरात सर्वत्र नाड्या जातात आणि हृदयातच आत्मा असतो आणि या नाड्यातून, हृदयातून चैतन्य सगळीकडे जातं. तर नाडी म्हणजे प्राणाची शक्ती आणि प्राणतत्व, ती शक्ती हृदयातून बाहेर आणि पुन्हा हृदयात येत असते. आणि तर जे तुम्ही सांगितलत माहिती, ते मला खूप आवडली. आणि माझं झालं बोलून. खूप कळलं तुला. खूप व्हेरी गुड. एवढं थोडंसं सांगता आलं म्हणजे बरंच कळलं. मी म्हटलं तू शब्द नसेल कळलं तर एक शब्द सांगितला तरी चालेल. पण प्रत्येक हां, काहीतरी बोलायला पाहिजे. हां, व्हेरी गुड. छान. थँक हा. वसुधा? हा, माझं बोलणं ऐकायला येतंय ना? हो. सर्वात प्रथम मुंडक उपनिषदासारखा संस्कृत मधला वेदांवरचा अवघड ग्रंथ आपल्याला अगदी सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितल्याबद्दल मी माननीय निलिमाताईंचे मनापासून आभार मानते. त्यांच्या प्रत्येक सेशन नंतर संतोष दादांचा सुरेख गोषवारा किंवा सारांश ऐकला की आपण शिकलेल्याची छान उजळणी होते. त्याचप्रमाणे माधवी व शमातांचे अस्खलित संस्कृत शब्दात वाचलेले प्रत्येक खंडातील श्लोक व पवित्र धार्मिक मंत्र ऐकताना खूप छान वाटते व त्यांचे खूप कौतुक पण वाटते. एकंदरच सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही प्रत्येक सेशन सुंदर प्रकारे प्रेझेंट करता. दरवर्षी मी 3-4 महिने माझ्या आईसाठी भारतात जाते किंवा येथे पण बरेच वेळा प्रवास करते, त्यामुळे माझे बरेच सेशन चुकतात. तरी पण जेव्हा जेव्हा मी सेशन अटेंड करते किंवा दोन्ही महेशनी रेकॉर्ड केलेले सेशन्स ऐकते, त्या दिवशी मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभते व मन शांत होण्यास मदत होते. मी काही खूप आध्यात्मिक वृत्तीची नाही, परंतु मला निलिमाताईंनी त्यांच्या गोड वाणीने सांगितलेला अर्थ ऐकायला खूप आवडतो व त्यांनी सांगितलेली अनेक विषयांवरची उदाहरणे पण ऐकायला आवडतात. त्या नेहमी त्यांचे गुरु दयानंद सरस्वती यांचा उल्लेख त्यांच्या प्रवचनात करतात, परंतु माझ्या दृष्टीने आपल्याला शिकवता शिकवता त्याच आपल्या सर्वांच्या गुरु झाल्या आहेत. आपण नुकताच शिकलेला
तिसऱ्या मुंडकातला पहिल्या खंडातला 8वा व 9वा श्लोक आणि दुसऱ्या खंडातल्या पहिल्या श्लोकाचा अर्थ मला खूप आवडला. व जरी मी कोणत्याही ज्ञानी व्यक्तीची किंवा ज्याला आत्मज्ञान झाले आहे अशा व्यक्तीची भक्त नसले किंवा मुमुक्षू पण नसले, तरी या श्लोकापासून माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीलाही बरेच काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. या श्लोकांमध्ये शंकराचार्यांनी 2 गोष्टींचा उल्लेख आवर्जून केला आहे. तो म्हणजे ज्ञानप्रसाद व विशुद्ध मन. ते म्हणतात ज्ञानप्रसाद म्हणजे देवावरची श्रद्धा व विशुद्ध मन म्हणजे चेतसा म्हणजेच मनाची शुद्धता. या 2 गोष्टी ज्यांना ब्रह्म जाणून घ्यायचे आहे किंवा आत्मज्ञानाचा शोध घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहेत. नुसते जप तप किंवा सत्कर्म करणे पुरेसे नसते. त्यांनी दिलेल्या आरशातील स्वतःच्या प्रतिबिंबाचे व शांत पात्राच्या नदीचे उदाहरण फारच सुंदर आहे. खरंच आपले मन जेव्हा अगदी स्वच्छ असते, आनंदी असते, मनात कुठलेही हेवेदावे अथवा मनात विचलित करणारे विचार नसतात व मनाची एकाग्रता असते, तेव्हा जर का आपण कुठल्या गोष्टीचा अभ्यास करत असलो तर तो विषय आपल्याला जास्त लवकर आत्मसात होतो किंवा समजतो. त्याचप्रमाणे आपण जर का चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये वावरलो तर आपले विचारही त्यांच्यासारखेच होतात. हे मी स्वतः खूप वेळा अनुभवले आहे. अशा सत्संगतीने आपल्यातील रजो व तपोगुण नाहीसे होऊन सात्विक गुण वाढतात व त्यामुळे मन शांत व निश्चल होण्यास मदत होते. याची प्रचिती मला बरेच वेळा आली आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर का सत्कर्माबरोबर देवावर श्रद्धा ठेवून आपल्या मनाची एकाग्रता वाढवू शकलो तर त्यापासून आपल्याला निश्चितच खूप फायदा होईल, यात शंकाच नाही. व या तिन्ही गोष्टींचे आचरण करण्याचा मी सतत प्रयत्न करत राहीन. परत एकदा निलिमाताईंबरोबरच त्यांच्या सर्व टीमचे मनापासून कौतुक करून व आभार मानून त्यांचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी परमार्थनंद व आदि शंकराचार्य यांना वंदन करून मी माझे बोलणे थांबवते. छान. गुरूंची कृपा आहे सगळ्यांची, नाही का? छान सांगितलंस. मस्त. माधुरी. सुधाताई, तुम्ही छान शब्द वापरलात. निलिमाताई आणि त्यांची टीम. मला सगळ्यांची नाव परत नाही, चांगलं आहे तसं. सगळ्यांनीच असं म्हणावीत आणि मग नंतर लिहून पाठव प्रत्येकाला. खरंच त्यांनी खूपच सगळ्यांनी चांगलं काम केलंय, प्रश्नच नाही. हो, खूपच छान काम केलंय. बरोबर. सो थँक्यू एव्हरीवन. तुम्ही शब्द म्हणालात म्हणून मग मी तसं केलं बरं का. व्हेरी गुड. मी निवडलेले 3 शब्द आहेत. हे तृतीय मुंडके प्रथम खंड मंत्र 6. याची सुरुवात सर्वांच्या ओळखीचीच आहे. ते शब्द आहेत सत्यम. 2 शब्द आहेत सत्यमेव जयते. आपल्या अशोक स्तंभावर सापडतात आणि भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचे ब्रीद वाक्य म्हणून पण वापरात आणलेलं आहे. पण तिसरा शब्द त्याच्या तो श्लोक नाही, मंत्र असा आहे, सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येन क्रमंत तृषयो ह्याप्त कामा यत्र तत् सत्यस्य परमम निधानम. तर मला नानृतम हा शब्द खूपच इंटरेस्टिंग वाटला, म्हणजे भावला असं म्हणायला पाहिजे. सत्याचाच विजय होतो आणि एम्फसिस द्यायला मी 100% क्लॅरिटी ह्यासाठी नानृतम हा शब्द उपयोग केलेला आहे. फॉल्सहुड, खोटेपणाचा लवलेशही नाही, म्हणजे तो काढून घेतो हा शब्द. इथे सत्याचा जय होतो एवढंच सांगून ते थांबले नाहीत. आपल्याला आपल्या अल्टिमेट गोलकडे नेणारा मार्ग केवळ सत्याचाच आहे, असत्याचा नाही. सत्याचे महत्व तसे 5व्या मंत्रातच सुरुवात केलेली आहे त्यांनी सांगायला. सतत सत्यातच राहिले पाहिजे. श्रवण, चिंतन, मनन हे सत्यात रुतलेले असावे लागते, म्हणजे त्याचा पाया सत्यात असावा. सत्य हे मुक्ती देणारे आहे
आणि अल्टिमेट मुक्तीचा मार्ग हा सत्यातूनच जातो. सत्य जाणताच आपण आपल्या सेन्सेसवर नियंत्रण मिळवू शकतो व ह्यातूनच ब्रह्मचर्याचा मार्ग सापडतो. सत्य म्हणजेच वास्तवता. युनिव्हर्सल ट्रुथ हा इंग्रजी शब्द वापरते मी. युनिव्हर्सल ट्रुथशी एक राहू तर सुख-दुःख आजूबाजूला फिरकणार नाही. एवढंच. थँक यू. छान. आणि तो एक खूप महत्वाचा म्हटलं की सत्य म्हणजे आपण सत्यमेव जयते आणि ज्ञानी फक्त सत्यच बोलतात, पण त्याच्यात दुसरं पण भाग आहे की ते अनुरुद्ध बोलत नाहीत कधी, खोटं कधी बोलणार नाही. दॅट्स अ इम्पॉर्टंट पार्ट. कधी कधी ते सत्य बोलणार पण नाही, पण खोटं नाही सांगणार. इम्पॉर्टंट व्हेरी. राईट. मग ते नानृतम हा शब्द ऍड करून मला असं वाटलं की त्यांनी अगदी खरंय. हं. यू हॅव मेड इट इंटरेस्टिंग. मग मला अशाच प्रकारचा दुसरा श्लोक आपल्या गीतेमधला कर्मण्येवाधिकारिस्ते हा पण हं. मी हा नानृतम शब्द वाचला आणि त्या श्लोकाची मला आठवण झाली. कारण त्याच्यामध्ये ऑफकोर्स फळावर तुमचा हक्क नाही म्हटलंय. पण हं. त्याच्यानंतरचं वाक्य क्लॅरिफाईज अ लॉट मोर. या. तिथे फक्त फळावर तुमचा हक्क नाही सांगून ते थांबलेले नाहीयेत. हं. याचा अर्थ असा नाही की इनॅक्शन, अकर्म. हं. करेक्ट, करेक्ट. दॅट छान. क्लॅरिफिकेशन भावतं मला बेसिकली. छान. थँक यू. तयार आहेस? तू उपनिषदाचा अभ्यास करायला तयार आहेस? एवढं तरी सॉरी. थोडंसं विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ते खूप महत्वाचं. बरोबर आहे. शाळा चालू असते तेव्हा नाही जमत. कालच सुट्टी लागली म्हणून मला आज सकाळी बसून हे सगळं लिहिता आलं. चिंतन मनन श्रवण सोपं आहे, चिंतन मनन करायला वेळ नंतर पाहिजे. मनाला वेळ लागतो आणि असं एकाच वर्षात होत पण नाही. तुम्हाला त्याचे बरेच वर्ष त्याच्यात परत घालवावी. वाचायला पाहिजे. बरोबर अर्थात आहे. म्हणजे शंकराचार्य वगैरे असले तर त्यांचं होतं आपलं. त्यांचं 4 वर्षात त्यांनी सगळं केलं. पण आपल्यासारख्या लोकांना थोडा वेळ लागतो. गुड. छान. अमृत? मी एक बोल मिनिट. ऐकू हं. येतंय. मी बोलतो ते ऐकू येतंय? हो, येते. तर पहिल्यांदा थँक यू व्हेरी मच निलिमाताई फॉर दीज सेशन्स ऑन मुंडक उपनिषद. आणि त्यातून सर्वांनाच खूप काही शिकण्यास मिळालं. आणि दॅट वॉज ऑल्सो ड्यू टू ॲक्च्युली आय विल गिव्ह क्युडोज टू संतोष नाबर फॉर प्रोव्हाइडिंग व्हेरी व्हेरी वेल रिटन समरीज थ्रू आउट द क्लास. अँड ऑल्सो माधवी, संध्याताई आणि क्षमाताई for reciting the difficult Sanskrit shlokas in each class. Thanks to all of these folks, मला हे उपनिषद शिकताना यज्ञाबद्दल एक चांगला दृष्टिकोन तयार झाला. म्हणजे तसा एक प्रकारे आता मगाशी म्हणाल तसं तुमची निलिमाताई आणि टीम या सगळ्यांचा एक यज्ञच चालू होता असं वाटलं. पण पुढे जायचं यज्ञापासून तर आपले द्रष्टे ऋषी असं मानतात की वेदात सांगितलेली कर्मकांडे कुशलतेने केली तर त्याचे कर्मफळ मिळू शकते. अशा कर्मकांडात किंवा यज्ञात आहुती कशी व कुठे द्यावी याला फार महत्व आहे. आणि हे प्रत्यक्ष ज्यांचा यज्ञ कायम चालू आहे त्या निलिमाताईंकडून शिकणे म्हणजे हा थिअरी आणि प्रॅक्टिकल असा एकत्र क्लास झाला असंच वाटलं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या इच्छा किंवा वासनांसाठी कर्मकांड केली जातात त्याच आपल्याला कमी करायच्या आहेत, त्यांची आहुती द्यायची आहे. आणि म्हणूनच बहुधा गुरुदक्षिणेविषयीचा त्यांचा विचार ह्याच दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेला दिसतो. आपणा शिष्यवर्गाला असं नेहमी वाटतं की आपण एवढं शिकलो तर काहीतरी आपण आपल्या गुरूंसाठी करावं. पण त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की मला स्वतःला काही नको, ज्या कोणाला काही गुरुदक्षिणा द्यावी असं वाटेल त्यांनी ती एकत्रितपणे जमा करून आपण ती परमार्थानंद स्वामींना द्यावी, असं आश्रमाला मदत म्हणून पाठवूया. तर आपल्या तुमच्या म्हणजे स्वतःच्या शारीरिक व्याधींवर मात करत तुम्ही सर्वांना शिकवण्याचा जबरदस्त ध्यास घेतला होता, त्याबद्दल मी तुमचा आणि तुमच्या बरोबरच रविदादांचा अत्यंत ऋणी आहे.
You both are a great source of inspiration for me. And thank you to all the students, because otherwise this class may not have taken place, for letting me express myself today. Thank you all the fellow students. आणि महेश आणि महेश पाटील यांचे पण आभार मानावे तितके थोडेच आहेत. त्यांच्यामुळे सगळ्यांना शिकण्यास खूप मदत झाली. पुन्हा बघता आलं. खरं आहे, अगदी खरं आहे. छान बोलला असं तुम्ही. आणि खरं माझे मला मनापासून असं वाटलं की म्हणजे काय होतं, आता मी जर का बोलले नसते तर मग कोणीतरी म्हणतं मग गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी. आणि आता मला वाटतं की स्वामीजींना आणि आश्रमाला पाठवणं जास्त आवश्यक आहे, नाही का? आपल्याला काय काही असलं तर मी अगदी छान आनंदात साडी नेसेल, पण त्याच्यापेक्षा आश्रमाला त्याच्यामध्ये खूप उपयोग होईल, नाही का? जास्त लोकांना शिकायला मिळेल. होय ना, हो ना. जास्त म्हणजे स्टुडंट्सला शिकता येईल त्याच्यापासून. खूप good. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात हे करणार आहे, मदत करणार आहे, ते पाहूनच मला खूप आनंद झाला. थँक्यू. आणखी 8 वाजलेत खरं म्हणजे, पण आणखी कोणाला एकाला बोलायचं असेल तर आपण 5 मिनिटं जास्त घेऊ शकतो. त्यांना बोलायचं राहिलं, त्यांच्यापैकी कोणी बोलू शकत असेल तर. विवेक, पुढच्या वेळी बोलायचं बरं का? मला आज लक्षात आलं की फक्त अमृतने सांगितलंय, पण सगळे पुरुष मंडळी राहिली आहेत. हो, आणि गुरु आज्ञा आहे ना. विवेक महेश उल्लंघन चालणारच नाही, गुरु आज्ञा आहे. गुरु आज्ञा. अगदी जरूर. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? हो चालेल. आता आपण बोललो ना की 15 गोष्टी असतात, त्या गोष्टीत ते विलीन होतात पंचमहाभूत देवांकडे. ओके. तर आपण जेव्हा स्तोत्र वाचतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा देवीची स्तोत्र, तेव्हा प्रत्येकच्या शेवटी लिहिलेलं असतं की तुम्ही विष्णू लोकात जाल. हे वाचलं की देवीचं वाचलं की तुम्ही देवी लोकात जाल. शंकराचं वाचलं की शंकराच्या लोकात जाल असं म्हणतात, शिवलोकात. तर त्याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. म्हटलं आता आपण जर तिन्ही गोष्टी वाचत असू तर आपण कुठल्या लोकात जाणार? खरंय. अगदी खरंय, अगदी खरंय. की म्हणजे खरं म्हणजे मी त्याच्याबद्दल पुढच्या वेळी नक्की बोलेन की त्याच्याची फळं जे सांगितलेले असतात ना, ते कधी-कधी त्याचे जर का तुम्ही पुराण वाचली तर पुराणातली फळं खरं म्हणजे ती काल्पनिक असतात, असं माझ्या स्वामीजींचं म्हणणं होतं की ते तुम्हाला एवढं सांगतात. आणि असं पण म्हणजे आता तुम्ही जर का सत्यनारायणाची कथा ऐकली तर त्याच्यामध्ये असं सांगितलं असतं की तुम्ही असं नाही केलं तर असं होईल. असं मला ते बोलायचं नाहीये, पण असं काही काही लिहिलेलं असतं ना की तुम्ही असं नाही केलं तर असं होईल म्हणून. म्हणजे वाईट होईल असं पण सांगितलेलं असतं की तुमची त्या माणसाची होडी जी होती ती बुडून गेली वगैरे. असं देव कधी तुमच्यासाठी वाईट कधी करत नाही ना. समजा तुमचं राहिलं असेल, अरे तुमचं राहिलं, पण त्याच्यात ते पाप काही नाही ना की तुम्हाला राहिलं तर. तर म्हणून मला ते हे वाटत नाही. पण तुम्ही जे स्वर्गाचं म्हटलं ना, तर आपल्याकडे आपण जे 7 लोक वरचे आणि 7 लोक खालचे जे म्हणतो ना, त्याच्यात सुद्धा त्यांनी नावं दिलेली आहेत की कुठलं लोक म्हणजे अमक्याचं. पण तुम्ही जे काय म्हटलं तुम्ही विष्णूचं म्हटलं ना, विष्णूचं म्हणजे विष्णूचं आहे त्याचाच अर्थ कैलास आहे, त्याचाच अर्थ ब्रह्मलोक. हे 3 एक आहे ते मला माहिती आहे. पण तुम्ही देवीचं जर म्हटलं तर देवीचं काय ते मात्र मला माहिती नाही, ते कुठलं स्थळ आहे ते. पण असं आणि पूर्वीच्या काळी जेव्हा ते यज्ञ करायचे ना, तेव्हा त्यांचं असायचं, नाही मला इथे जायचंय, मला पितृलोकाला जायचंय. पितृलोकाला तिथे काय तुमचे पितृलोक बसलेले नाही आहेत ना, म्हणजे आपलं काय सगळे म्हणजे माझे काय पितर जे आपण म्हणतो ते काय सगळे तिथे बसलेले नाहीत ना. इट्स इमॅजिनरी थिंग, राईट? की तुमचा जो पितृलोक आहे तिथे तुम्हाला जायचंय. मग त्याच्यासाठी एक यज्ञ असतो की तुम्ही इथे जाण्यासाठी यज्ञ करू शकता. आणि मग तो यज्ञ केला की तुम्ही तिथे जाऊ शकता, किंवा तुम्ही आता म्हटलं तसं तो कुठला मंत्र म्हटला की तुम्ही तिथे जाऊ शकता. इतकं सोपं असतं तर मग लोक किती पटकन गेले असते ना कुठे कुठे. तर मग काय असं नाही होत. आपण ते वाचायचं, जे काय आपण वाचतोय ते वाचायचं आणि अर्थ असाच घ्यायचा की देवाच्या जवळ जायचं, एवढाच अर्थ घ्यायचा की ते तुम्ही वाचताय, भक्तीने वाचताय तर तुमची भक्ती महत्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही देवाच्या जवळ जाता.
शेवटी गीतेत म्हटल्याप्रमाणे ज्याची ज्याची पूजा करेल ती शेवटी मलाच येऊन मिळते असं भगवान म्हणतात. हा, शेवटी तुम्हालाच येऊन मिळतं, म्हणजे देवालाच तुम्ही देव मिळतात. चला, थांबूया आता. सांगितलं तर थँक्यू. सांगितलंय तसं कुठलाही यज्ञ करताना यज्ञ पुरुषाला विसरायचं नाही. कसलाही यज्ञ पुरुष म्हणजे तुम्ही ब्राह्मण किंवा परमात्मा. राईट, एक्झॅक्टली. माताजी म्हणते ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.